मंगल संजय गोखले या मूळच्या मुंबईच्या रहिवासी. त्यांचे पती संजय गोखले हे पुण्यामध्ये खाजगी ठिकाणी नोकरी करत होते, परंतु त्यांचे 2 वर्षापूर्वी काहीतरी आजारामुळे निधन झाले. त्यामुळे मंगल व त्यांची मुलगी योशिता या दोघी वडगाव शेरी पुणे येथे राहत होत्या. मंगल या पतीच्या निधनानंतर आजूबाजूच्या परिसरातील 2-4 ठिकाणी जाऊन स्वयंपाकाची कामे करायच्या. त्यामधून मिळालेल्या पैशामधून दोन्ही मायलेकीसाठी लागणाऱ्या घर खर्चासाठी काही पैसे खर्च झाले तरी थोडेफार पैसे उरत होते. त्यांनी वडगाव शेरी येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेमध्ये शेविंग खाते उघडले होते. त्यामध्ये त्या उरलेल्या पैशाची बचत करत होत्या. हे पैसे बचत होतील तेवढेच आपल्या मुलीच्या भविष्याला कामाला येतील. मंगल व योशिता या दोघी मायलेकी तसं पाहिलं तर सुखासमाधानाने जीवन जगत होत्या. मंगल या दर महिन्याला बँकेमध्ये पैसे टाकण्यासाठी योशिताला पाठवत असायच्या. मंगल यांची बहीण संगीता व त्यांचे मुले हे अधूनमधून पुण्यामध्ये मंगल यांच्याकडे राहण्यासाठी येत असायचे. दरम्यान मंगलच्या बहिणीचा मुलगा प्रणय मित्रमंडळीच्या संगतीने खाण्यापिण्याच्या व्यसनामुळे वाया जाऊ लागला होता. त्यामुळे त्याची आई संगीता त्याला एकदा खूप रागवल्या होत्या. तेव्हा तो रागारागाने घरातून बाहेर पडला. तो थेट दिनांक 27 मार्च 2024 रोजी रागाने रुसून पुण्यात आला. तो मावशी मंगल यांच्याकडे राहत होता. मंगलबाई या सकाळी घरचे कामकाज उरकून स्वयंपाकाच्या कामासाठी बाहेर जात असायच्या. मग योशिता व प्रणय दोघेच घरी असायचे. योशिताचा मित्र यश शितोळे अधूनमधून दिवसातून 1-2 वेळा तरी घरी येत जात होता. दिवसामागून दिवस जात होते. मंगलाबाई या योशिताला बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी पाठवत असायच्या. कधी कधी तिच्याबरोबर यश शितोळे हाही बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी जात असायचा. एके दिवशी यश हा योशिताला म्हणाला की तुझ्या आईच्या अकाउंटला पैसे तू भरतेस, थोडेफार पैसे काढ, आपण फिरायला जाऊ. त्याच्या बोलण्याला योशिताने होकार दिला. तिने त्याच्या बँक खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवले. पैसे काढून ते दोघेजण जिल्ह्यामधील नारायणपूर, लोणावळा, सारसबाग, सिंहगड, मुळशी डॅमवर फिरायला जाऊन मौज मजा करू लागले. त्या दोघांनी वर्षभरामध्ये मंगलबाईच्या अकाउंटवरील 1.5-2 लाख रुपये काढून मोठ्या प्रमाणात मौज मजा केली होती. योशिताचा मुंबईचा मावस भाऊ प्रणय पुण्यात आला होता. तेव्हा त्याचीही यशसोबत ओळख झाली. यश त्याला एक खाण्यापिण्याच्या पार्ट्या देऊ लागला. त्यामुळे यश व प्रणयची चांगलीच मैत्री जुळली. दोघेही एकमेकाचे चांगले मित्र झाले, कारण दोघेही मौजमजेत वेळ घालवणारेच होते. दिनांक 31 मार्च 2024च्या संध्याकाळी मंगलाबाई मुलगी योशिताला म्हणाले की उद्या सकाळी आपण बँकेत जाऊन पैसे काढून घेऊन येऊ. मंगलाबाई असे म्हणताच योशिताच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला काय करावे आणि काय नाही असे झाले होते. अकाउंटवरील पैसे तिने आणि यशने मौजमजा करण्यासाठी संपवले होते. उद्या आपण आईबरोबर बँकेमध्ये गेलो तर तिथे पैसे नाहीत हे समजले तर आई आपल्याला रागवेल. मग आता काय करायचे? योशिताला त्या रात्री काही केल्या झोप येत नव्हती. तिला वाटत होते आई आपल्याला मार देईल व जास्त चिडचिड होईल, कारण बँकेमधील सर्वच पैसे संपले होते. साधारण पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास योशिताने यशला फोन केला आणि झालेला सर्व प्रकार सांगितला. त्याला विचारले, आता काय करायचे यश? त्यावर त्याने जे सांगितले ते हादरून टाकणारे होते. तो म्हणाला, आपण तुझ्या आईला मारून टाकू. त्यावर योशिता म्हणाली, माझा मावस भाऊ प्रणय हा घरी झोपलेला आहे. यश तिला म्हणाला, तू काळजी करू नको, मी यशला बाहेर घेऊन जातो. पहाटे 3:45 वाजण्याच्या सुमारास यश याने योशिताच्या मोबाईलवर फोन केला. त्याने प्रणयला रूमच्या खाली रोडवर येण्यास सांगितले. त्यानुसार योशिताने प्रणयला उठवले आणि सांगितले की यशने तुला खाली रोडवर बोलवले आहे. मग प्रणय हा ज्या ठिकाणी यश थांबला होता त्या ठिकाणी गेला. यशने त्याला एका ठिकाणी नेऊन थांबवले. मी वॉशरूमला जाऊन येतो असे म्हणून तो पुन्हा योशिताच्या घरी गेला. त्यावेळी साधारणपणे 5:30 वाजले होते. त्यावेळी मंगलाबाई गादीवर झोपलेली होती. ही संधी साधण्याचे त्या दोघांनी ठरवले. योशिताने घरामध्ये असलेला हातोडा यशच्या हातात दिला. तो हातोडा घेऊन यश दबक्या पावलाने मंगलाबाईजवळ पोहोचला. ती गाढ झोपेत असल्याची संधी साधत त्याने तो हातोडा मंगलाबाईच्या डोक्यात घातला. हातोड्याचा घाव बसताच मंगलाबाईला जाग आली. ती वेदनेने ओरडण्याचा प्रयत्न करत असतानाच योशिताने आईचे तोंड स्कार्फने जोरात दाबून धरले. त्यानंतर मंगलाबाई जाग्यावरच निश्चित पडली. ती ठार झाल्याची पाहून यश घरातून फरार झाला.
त्यानंतर प्रणय हा 8 वाजण्याच्या सुमारास घरी आला. त्यावेळी प्रणयने विचारले, मावशीला काय झाले? योशिताने सांगितले की आई पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास बाथरूममध्ये पाय घसरून पडली. त्यानंतर साधारणपणे 9 वाजण्याच्या सुमारास यशने ॲम्ब्युलन्सला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर योशिताने रूम मालक उषा माने याच्या घरी जाऊन आई चक्कर येऊन बाथरूममध्ये पडली असल्याचे सांगितले. ससून हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरला योशिताने सांगितले, माझी आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली, तिच्या डोक्याला नळ लागला आहे. ससूनमध्ये मंगलबाईच्या बॉडीचे पोस्टमॉर्टम झाले. त्यावेळी तिच्या डोक्यामध्ये लागलेली जखम ही मोठ्या प्रमाणात खोल होती. त्यामुळे निश्चितच काहीतरी संशयास्पद वाटल्याने ससून प्रशासनाने चंदननगर पोलिसांना बोलवले. मंगलाबाईच्या मृतदेहाचा पंचनामा व डॉक्टरांचा अहवाल याची व्यवस्थितपणे माहिती घेण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मंगलाचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्यांचे अंत्यविधी उत्तरकार्य उरकल्यानंतर नातेवाईकांचे जबाब घेण्यात आले. परंतु कुणीच काही सांगत नव्हते. निश्चितच काहीतरी भयंकर प्रकार असणार. त्यामुळे पोलिसांनी खोरात शिरून तपास सुरू केला. योशिता काहीच बोलत नव्हती. तिला विचारले तर आईचा पाय बाथरूममध्ये घसरला व डोक्याला नळ लागला असे ती सांगत होती. पोलिसांनी घरामधील नळ पाहिला असता नळाची साईज व डोक्यामधील जखमेची साईज यामध्ये बराच फरक दिसत होता. त्यामुळे निश्चितच काहीतरी घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला होता. योशिता पोलिसांना सांगू लागली की माझ्या आईला फिट येत होती, कधीकधी तिची दातखिळी बसायची. परंतु योशिता खोटे बोलत होती. मग त्यांच्या नातेवाईकांना विश्वासात घेण्यात आले. त्यांनी योशिताकडे विचारणा केली. तिला विश्वासात घेतले असता तिने सांगितले की मी आईच्या अकाउंटवरील पैसे ऑनलाईन माझा मित्र यश शितोळे याच्या अकाउंटला ट्रान्सफर केले होते. आम्ही दोघांनी त्या पैशामधून मौजमजा केली. मग यश शितोळेचाही शोध घेण्यात आला. त्या दिवसाचा CCTV फुटेज चेक करण्यात आला. त्यावेळी पहाटेच्या दरम्यान यश हा त्या परिसरात आल्याचे फुटेज मिळून आले. त्यानुसार यश शितोळे यालाही चंदननगर परिसरात सापळा लावून ताब्यात घेतले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.